पुणे महापालिका निवडणुकीत काही नगरसेवक ब्रेक के बाद म्हणत 5 वर्षांनंतर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले। महापालिकेत 2007 ते 2012 या कालावधीत हे नगरसेवक कार्यरत होते। मात्र 2012 ते 2017 या टर्मसाठी त्यांना विविध कारणांसाठी ब्रेक घ्यावा लागला होता। महापालिका सदस्य म्हणून कामाचा अनुभव असतानाही काही नगरसेवकांना 2007च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता। तर प्रभाग रचना आणि आरक्षण यामुळे काहींची संधी हुकली होती। अशा अनेक माजी नगरसेवकांना 5 वर्षाच्या ब्रेक नंतर आता सर्वच प्रमुख पक्षांनी पुन्हा संधी दिली आहे। 5 वर्षाच्या ब्रेक नंतर पुन्हा पालिका सभागृहात येण्याची तयारी करत असलेले माजी नगरसेवक आणि त्यांचे पक्ष पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजपने कोणत्या नगरसेवकांना 5 वर्षाच्या ब्रेक नंतर मैदानात उतरवले? दिलीप उंबरकर, रंजना टिळेकर, दिलीप आबा तुपे, मंगला मंत्री, शंकर पवार, राजेंद्र एंडल, किरण बारटक्के, प्रसन्न जगताप, मुरलीधर मोहोळ यातील दिलीप तुपे, शंकर पवार, किरण बारटक्के, प्रसन्न जगताप हे इतर पक्षातून भाजपमध्ये आले। 5 वर्षाच्या ब्रेक नंतर राष्ट्रवादीने कोणाला संधी दिली आहे ते पाहूया। श्रीकांत पाटील, सुनील टिंगरे, रत्नप्रभा जगताप, अक्रूर कुदळे, बाळासाहेब कापरे, निलेश निकम, राजलक्ष्मी भोसले, सुनील बिबवे। काँग्रेसकडून संधी मिळालेले उमेदवार आहेत शिवा मंत्री, आनंद छाजेड, सुनंदा देवकर, वीरेंद्र किराड, सुजाता शेट्टी। तर शिवसेनेनं श्याम देशपांडे, सागर माळकर, विजय मारटकर, तानाजी लोणकर, अविनाश साळवे यांना ब्रेक नंतर पुन्हा संधी दिली आहे। यावेळच्या महापालिका निवडणुकीत पुण्यात सर्वच पक्षांना उमेदवारांची कमतरता भासत होती। अगदी सत्ताधारी भाजपला सुद्धा उमेदवार मिळवण्यासाठी चांगलीच धडपड करावी लागली। त्यामुळे 5 वर्षे पडद्याच्या आड राहिलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी चांगले दिवस आलेत असं म्हणावे लागेल। आता 5 वर्षाच्या ब्रेक नंतर हे माजी नगरसेवक यावेळी आजी नगरसेवक होणार का हे लवकरच समजेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।